ठाण्यातील राजमाता जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्कचं काल लोकार्पण झालं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलंय। या उद्घाटनापूर्वीच भाजपा उपाध्यक्ष मराठा मोर्चा अध्यक्ष रमेश आंबरे यांनी उद्घाटन करून घेतलं। शासनाच्या कार्यक्रमाच्या आधीच उद्घाटन झाल्याने ठाण्यात राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। याबाबत भाजपा उपाध्यक्ष रमेश आंबरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। ठाण्याच्या महायुतीत सारं काही अलबेल आहे असं जरी बोलत असले तरी मात्र तसं चित्र मुळात दिसून येत नाही। कारण भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणतात की महापौर आमचाच बसणार। शिंदे गटाकडून वारंवार म्हटलं जात आहे की महायुतीचाच महापौर बसणार। पण काल हिरानंदिनी मिडोस या ठिकाणी असलेलं राजमाता जिजाऊ उद्यान जे ऑक्सिजन पार्क आहे त्या पार्काचं काल लोकार्पण सोहळा पार पडला। हा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पार्काचं उद्घाटन झालं। पण त्यापूर्वीच या पार्काचं उद्घाटन जे आहे ते स्थानिक नगरसेवक असलेल्या स्नेहा आंबरे यांचे पती रमेश आंबरे आणि मराठा मोर्चाचे अध्यक्ष यांनी या पार्काचं उद्घाटन केलं। रमेश आंबरे आहेत मराठा मोर्चाचे अध्यक्ष। काय सांगाल दादा, काल तुम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अगोदरच या पार्काचं उद्घाटन केलं, नेमकं काय कारण आहे? आज गेले 19 पासून आम्ही हा लढा देत होतो। ठाणे महापालिकेने महासभेमध्ये हे नाव पास केलेलं राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान आणि आम्ही ते नाव दिलेलं। तुम्ही बघाल की जेव्हापासून हे काम स्टार्ट झालं तेव्हापासून ही कमान दोनदा मुद्दामून तोडण्यात आली कॉन्ट्रॅक्टरना। त्यानंतर परत जेव्हा हे फायनलला जेव्हा उद्याने आलेलं तेव्हा खासदारांचा दौरा होता तेव्हा 2 तास अगोदर ही कमान गायब करून टाकली। कुठेतरी मुद्दामून जाणून बुजून जिजाऊ माता उद्यान हे त्यांना खटकत आहे। महापालिकेचे काही अधिकारी आहेत, त्यांना कुठल्या नेत्याला खुश करायचं आहे असं नाही तर कोणची अशी कोणा मनामध्ये असे येऊच शकत नाही की असं ते डायरेक्ट नाव काढायचं, ते तोडायचं, नेऊन जंगलात टाकायचं। ते आम्ही संयमाने घेतलं, मग दिवाळी तोंडावरती होती। आम्हाला कुठल्याही समाजामध्ये भावाभावांमध्ये वाद नको होते। रमेश आंबरे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी काल उद्घाटन शासकीय कार्यक्रमाच्या अगोदरच केल्याने ठाण्यामध्ये आता ही चर्चा रंगू लागलेली आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।